तर नमस्कार मित्रांनो, ही आहे धनश्री. तिला आता आपण मोकळं सोडतो थोडा वेळ. तर ती तिच्या आईपेक्षा कमी इकडं गोट्यातच जास्त फिरते. तिच्या आईपेक्षा थोडीच थांबते. दूध पिली की इकडं गोट्यात येते. हे गिर वासरांचं काय माहिती, दूध पिऊन झालं की दुसऱ्या गुरांकडे जातात. तेव्हा कशी गोल फिरते. आणि ती एक तास झालं रिकामी, नाही तर आधी तर लय उड्या मारते. सुटल्या लय उड्या मारते. तेव्हा आता हौदाकडे गेली. गेली. आता बघा तिला घाबरतो. हे नंदिनी, नाही घाबरत राहू. तर मित्रांनो, ह्यांना सकाळी टाकला होता भुस्सा खायला. फक्त बैल मला कामावर न्यायचे, तर त्याच्यामुळे त्यांना वैरणीची कुट्टी टाकली होती. आता बाकीच्यांना सगळ्यांना सोयाबीनचा भुस्सा खायला टाकलाय. ह्यांना सोयाबीनचा भुस्सा टाकला आणि बादलला वैरणीची कुट्टी टाकली, कारण तो सोयाबीनचा भुस्सा नाही खात. मी त्याला काल टाकून बघितला होता, त्यांनी तोंडाने सांडून टाकला. म्हणजे ह्याच्या अगोदर एक वेळेस खाल्ला, पण काल त्याला मूड वगैरे नसेल का काय माहिती, त्यांनी सांडून टाकला. म्हणून त्याला आज वैरणीची कुट्टी टाकली. बाकी ते पिल्लू आता बांधले मी तिकडं सावलीला. चिमण्या, मी आवतो रुपये मित्रांनो. आणि आता आऊत आणायचं चालू आहे आपलं. हे आपलं बटाट्याचं शेत आहे, 2 नंबरवालं. तर त्याच्यात चिमणे चल ना, बोलायला लागलं की थांबतो. तुला हासोडाशिवाय ऐकत नाही तू. ह्या बैलांना हासूड पाहिजे, पण माझ्याकडे हासूडच नाही. हासोडाशिवाय ऐकत नाही, माराशिवाय. चिमण्या चल ना. तर असं हे लाकडी अवथाने चालू आहे आपले ह्या बटाट्यावाले शेतात. ह्याच्यात आपल्याला गुरांसाठी चारा करायचा आहे, असा माझा तरी अंदाज आहे. पण बघू, अगोदर या शेताला एकदा ओलवून घ्यायचे, मग ओलवल्यानंतरच पेरायचे. पटपट ओला हो ना, तर त्याच्यामुळं मी पाट पण काढून घेतो. ह्याच्यात एकदा उभा अवथाणलेलं आहे. ज्यावेळेस आपले बटाट्याचा सर्व वेचायचं होतं ना, तर त्यावेळेस उभा अवथाणलेलं आहे ह्या शेतात. आणि परत एकदा मशागत व्हावा म्हणून मी एकदा आडवा अवथाणले. हल्ले म्हणजे हाणायचं चालू आहे. 1 अर्ध्या तासात अवथाणून होईल. आज काय गौरांगला खेळत नाही बसलो, ऊन बिले झाले. बघा हे गौरांग कसं म्हणते, मला जायचं अवताला. पण मला टाईम असेल ना, मग तुला आऊत शिकवणारच आहे. ह्या उन्हाळ्यात तुला ह्याला परफेक्ट बनवतो मी आवताला. पेरणीला तुझा चालला पाहिजे ह्या उन्हाळ्यात, फक्त मला वेळ मिळावा. मग गौरंग तुला बरोबर मी काम शिकवतो. आणि तुझं झालं की मग गावळ्याला काम तर तुम्हाला शिकावंच लागणार आणि करावंच लागणार. आतापर्यंत आपल्याकडे असा बैलच नाही झाला की ज्यांनी काम केलं नाही, नुसताच बसला. तर तसं नाही, प्रॉपर व्यवस्थित ट्रेनिंग दिली ना, त्यांना समजून घेऊन ट्रेनिंग दिली ना, त्यांना ॲक्च्युअलमध्ये काय करायचं, आपण कशासाठी मारतो हे जर समजवलं ना त्यांना, तर सगळे बैल कामाला चालतात. मी आलो आहे काटण्यातल्या शेतात आपली बैलगाडी घेऊन. बैलगाडी तिथं सावलीत उभा केलीत बैल. आणि काल जो मागचा व्हिडिओ ना बैलगाडा शर्यतीचा, तर तो रविवारचा आहे. तर त्यानंतर सोमवारी मी व्हिडिओ बनवला नाही, कारण की थोडे कामं होते. आणि परत मंगळवारी मी बाहेर गेलो होतो, तर त्याच्यामुळे आज बुधवार आहे. आज बुधवारी व्हिडिओ बनवतो आहे. तर काल मी बाहेर गेलो होतो, तर काल आपला काटवातला जो खपली गहू होता तो मळला आहे. तेव्हा पलीकडे भुस्सा पडला आहे त्याचा, आणि ह्या गठोड्यात गहू आहे. तर ह्याला म्हणतात चुंगडं. तर ह्या चुंगड्यात खपली गहू आहे. तर हे असे आपल्याला 18 चुंगडे झालेत. आता मी मोजून बघतो, मला सांगितलं होतं की 18 चुंगडे आहेत म्हणून. तर 2 4 6 8 10 12 14 16 आणि हे 18 बरोबर आहे. ते बघा, इकडनं सरचे ऐक ना, इकडनं मोजत गेलं ना, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19. नाही मोजण्यात गलती झाली. बरोबर 18च आहेत. मी परत एकदा मोजले, तर हे 18 चुंगडे आहेत. म्हणजे मला तरी वाटतं की दोन्ही चुंगड्याचं मिळून एक जर धरला तर 8 क्विंटल गहू आपल्याला झाला म्हणायचं काटणात. म्हणजे तसं तर 9 क्विंटल, पण 1 क्विंटल इकडे तिकडे पकडू तरी 9 क्विंटल गहू झाला आहे आपल्याला काटणातल्या शेतात. तर चांगला गहू झाला आहे, मस्त झाला हा गहू. म्हणजे आपल्याला घरी पण गहू सगळे आपल्याला चांगले झाले ते व्यवस्थित. आणि यावर्षी सगळंच उत्पन्न आपलं ऊस सोडता सगळं छान आलं आहे. ऊस, बटाटे आणि गाजर सोडता आपलं जेवढं लोकलचं उत्पादन होतं ना, तर तेवढं चांगलं आलं आहे. आपलं ताक पण पुढच्या हप्त्यात काढायचं आहे. ज्वारी काढून झाली ना, ताक काढायचं आहे. आपण रोज आता सुगीचे दिवस आहेत, कामं भरपूर आहेत, त्याच्यामुळं रोज एक काम आवरायचं बघतो आपण.
आत्ता बैलगाडी भरली. बैलगाडीत 10 कट्टे भरलेत आणि 9 कट्टे मागं राहिलेत. एक कट्टा तो आडवा पडला होता, तो गंदीत हुकला होता. सगळे मिळून 19 कट्टे आहेत. तर 10 भरलेत, 9 बाकी शिल्लक आहेत. चला आता बैलगाडी घेऊन घरी जायचं, एवढे कट्टे खाली करून परत यायचं. ही वासरी बघा कशी झोपली. तिचं दुपारी असंच आराम राहतं. फक्त ती बांधलेली ना, म्हणजे त्याच्यामुळे तिला मान सरळ करता येत नाही. म्हणजे करते ती मान, करता येईल तिला, पण समोर बगिरा पण आहे ना, त्याच्यामुळे ती अशी मान स्वतःच्या चेहऱ्यावर ठेवते, स्वतःच्याच अंगावर ठेवते. ती लई झोपलेली होती. मी आल्यापासून उठली आणि परत मला बघून झोपली अशी. आणि दुपारी सगळेच आराम करतात. आत्ता बैलांना आत्ता कामावरून आणले ना, बैलांना मी आता खायला टाकणार आहे. नाही तर जरशा गाया पलीकडची लाईन सगळे आरामच करते. आणि गायांचं कसं, त्यांना जागा आहे बरं का पर्याप्त, पण बसताना थोडंसं तिरकं बसतात त्या. जशी राणी थोडी तिरकी बसली, ही थोडी तिरकी बसली, तर त्याच्यामुळे देवशिणीला जागा नाही म्हणून ती उभा आहे. पण तिला बसायचं असेल तर ती मागे सरकून बसते. ज्यावेळेस तिला बसायचे त्यावेळेस ती मागे सरकून बसते, कारण ती गळ्यात बांधलेली. आपण लक्षच ठेवतो, ज्याला व्यसन आहे त्याला थोडंसं ढिल्लं बांधायचं, जो गळ्यात आहे त्याला आकडून बांधायचं. म्हणजे त्यांनी मारलं पण नाही पाहिजे, ह्या गव्हाणीत पाय पण नाही दिले पाहिजे, एकमेकीला मारलं नाही पाहिजे आणि त्यांना बसता पण आलं पाहिजे. तर अशा ॲडजस्टनी ह्यांना बांधलेले. जरा हारणे अलीकडे बसला आहे, परत देवशी ही लाली थोडी अलीकडं, त्याच्यामुळे देवशीला जागा नाही. राणी तिरकी बसली, राणी सरळ बसली तर तिला ह्या उभ्या कालोडीला व्यवस्थित बसता येतं. पण ते होतं ॲडजस्ट. ज्यावेळेस तिला बसायचे त्यावेळेस ती बरोबर बसते आणि बाजूची कोणतरी उठते, नाहीतर ती जागा करून त्याच्यात बसतेच. जसं की हे बघा किती जवळजवळ बसले, तसं राहतं यांच्यात. आता उठली बरं का नंदिनी. अशी अशी झोप, असं कर ना, तुला मान टेकवता येते ना खाली, ठीक आहे. हां, ती कधी कधी अशी पण झोपते. मला वाटलं तिचं दावं पुरत नाही, पण दावं तर ढिल्लं आहे, पुरतं आहे. आता बरोबर झोपली ती. अशी झोपायला पाहिजे तिने. आता ह्यांना वैरणची गुट्टी खायला टाकली. मी सरच्या समोरच टाकली आणि चिमण्याला एका साईडनेच बांधले. बघा बैल. सरच्या खा ना बाबा, तर चिमण्या खाते, तुला काय अडचण आहे. तुला गहू आणून झालाय, गहू घरामध्ये ठेवलाय. बादलला मी ह्याचा भुसा टाकला होता पाण्यात भिजून, हरभऱ्याचा भुसा. तेव्हा त्याने अर्धा खाल्ला, आता तो खातच होता. बादल आत्ता जरा मी त्याला हात लावायला लागले. आता चालू आपली कुट्टी करायची. आता हे गुरांना संध्याकाळचं खायला टाकायचंय. तर मी लाल कानेपेर तोडून आणलाय. लाल कानेपेर आता टाकायचा, मग त्यानंतर मी ऊस आणायचंय उद्यासाठी. सकाळी यांना भुसा टाकला होता सोयाबीनचा, आणि त्याच्यानंतर दुपारी ऊस टाकला होता. संध्याकाळसाठी लाल कानेपेर टाकायचा. पप्पा लावता येत नाही पेर पलीकडून. तर गुरांना खायला टाकले, हित्त टाकले, शुभश्री टाकले. हे 3 कॅरेट शिल्लक आहेत. तर 1 कॅरेट पप्पा तिकडे खिलेरीने त्यांना घेऊन गेलेत. फक्त गौरंग आणि गावळ्या राहिलेत खायला टाकायचं. बाकी ह्यांना खायला टाकले सगळ्यांना. आज पप्पानी ही स्टॅलिन धुतली आहे. जे तिचे पायाला वगैरे शेण राहिले, पण वरती धुतली. जरशी काय पूर्ण धुवून निघत पण नाहीत, आणि धुतले तर लगेच शेणात बसतात. कोण दिसते रे, कोण आहे पुढं पुढं. तर मित्रांनो, मला जायचं होतं तळ्याकडल्या शेतात ऊस आणायला, पण माझ्या मागे हिला सांभाळायचं काम लागले. हिला सांभाळायचं म्हणजे 2-4 मिनटं काय वाटत नाही, पण जास्त वेळ सांभाळायचं म्हणजे हे पण एक कामच आहे. तर आता माझ्या मागे हे काम आहे, हिला सांभाळायचं. अगोदरी झोपली होती, पण आता थोडं वेळ झालं उठली. त्याच्यामुळे चेहरा सुकून गेला तिचा. आता तर काय ऊस आणणं होतच नाही, कारण की आता दिवस मावळाचा वेळ झाला आहे. म्हणजे आता गेलो तरी मला यायला अंधारच होईल. तर त्याच्यामुळं मी शर्ट बदलला. माझ्या अंगावर ह्याचे लाल नेपेरचे काटे होते, आणि त्या काट्याने ना अंगाला खास होते, तर त्याच्यामुळे हिला घ्यायचं होतं. मी शर्ट पण बदलला आहे. कशी जांभळे देते. आत्ता झोपेतून उठली, आता हिला सांभाळायचं. आता ऊस मला उद्या सकाळीच आणावं लागेल. परत म्हटलं होती कडवाळ पेरायचे, पण ते पण आता उद्यावरच गेलं हिला सांभाळल्यामुळं. हिचं नाव श्रीजी आहे, पण हिला घरात सगळे लाडूच म्हणतात. तिच्या तिकडच्या आजीने नाव ठेवलं हिचं लाडू म्हणून. इकडे फोन होते लाडू. श्रीजी तिला बाहेर लय करमतं. तेव्हा तिकडं आपले शुभश्री, हिरे आणि बादल आहे ना,
तर ती सारखी शुभश्रीकडे बघत असते. शुभश्री आणि तिला धनश्रीकडे बघ म्हणलं ना तरी तिला नंदिनीची सवय झाली सुरुवातीपासून. ती नंदिनीकडे गेल्यावरच हसते. धनश्री जास्त खेळत नाही, ही नंदिनीला जास्त खेळते आणि तिकडं शुभश्रीला सारखं बघते. कारण की ती आल्यापासून शुभश्री तिथं बांधली होती ना, तर तिला सारखं शुभश्रीकडे हिऱ्याकडे घेऊन जायचं ना, तर त्याच्यामुळे ती तिकडं बघते सारखे शुभश्रीकडे. आणि घरात घेतली की रडन, मग बाहेर आणली की शांत होते. कारण बाहेर तिला सगळीकडे बघायला ना, म्हणजे झाडं वगैरे, नेपियर, परत कुणी येणारं जाणारं, परत गाई वगैरे, त्याच्यामुळे ती मग बाहेर असली तर शांत असते. मग घरात म्हणलं की रडायला चालू करते. आणि आता झोपेतून उठली ना, बसली शांत. आता आहे ना बादल गेलाय, मित्रांनी त्याला खेळायला नेले, पोरांनी त्याला. तर त्याच्या आज नख्या वगैरे साफ करून घेतल्यात मी बादलच्या, आणि त्याची जागा पण स्वच्छ केली. त्याला खायला आहे ह्याच्यात संध्याकाळपुरतं, डायरेक्ट उद्या सकाळी टाकायचं.